आहे। गोपाल तिवारीजी बोला। हे बघा, ही सगळी गोष्ट सगळ्याला माहिती आहे की भिंद्रनवाल्यांची काय मागणी होती। ते असे अलगाववादी होते, त्यांना वेगळं खलिस्तान करायचं होतं, देशाचा तुकडे पाडायचे होते। आणि ह्या सगळ्याला परिस्थितीला सामोरं जात असताना जेव्हा देश एक मोठी सत्ता बनू पाहत होता इंदिराजींच्या नेतृत्वाखाली, जेव्हा पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते इंदिराजींनी, आणि त्यामुळे संपूर्ण ह्याच्यात त्यावेळेला काही परकीय शक्तींच्या हाताशी धरून हे खलिस्तानवादी वेगळं भूत हे त्या ठिकाणी सुरू झालं। आता मुद्दा असा आहे की ठीक आहे, त्यांची मागणी मान्य करण्यासारखी नव्हतीच, कारण आपला सार्वभौम देश आहे, त्यांना वेगळा खलिस्तान पाहिजे होता। आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते एका अमृतसर मंदिरामध्ये अतिरेकी म्हणून त्या ठिकाणी घुसले, त्या ठिकाणी शरणागत झाले, त्यावेळेला मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंदिराजींनी हा संपूर्ण पंजाबचा प्रश्न हाताळताना ज्ञानी झैल सिंग हे पंजाबचे राष्ट्रपती, शीख राष्ट्रपती, 1982 साली राष्ट्रपती पदाची त्यांनी शपथ घेतली आणि ते राष्ट्रपती पदावर होते। आता आपलं सैन्य जर घुसवायचं झालं तर देशाच्या पंतप्रधानांना हे राष्ट्रपतीला कळवावं लागतं आणि संपूर्ण सैन्य दलाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात। आता ज्ञानी झैल सिंग हे देखील शीखच होते। आता त्यांच्या परमिशन शिवाय ते सैन्य आले का तिथे? तर नाही, कारण त्यावेळेला ती आवश्यक कारवाई होती, देशहिताची कारवाई होती। उद्या एखादा अतिरेकी कुठल्याही मस्जिदमध्ये, मंदिरामध्ये, प्रार्थना स्थळामध्ये जर गेला तर त्याला असं सोडून देणार का आपण? त्यामुळे हे आवश्यक होतं आणि त्यामुळे ती गरजेची कारवाई होती, कारण त्यामुळे देशाचे तुकडे पडायची शक्यता होती। आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला नंतर राजूजींनी रिपेरो सारखे अधिकारी, जेस विर्क सारखे हे सगळे पंजाबचे अधिकारी यांच्या माध्यमातून तिथे खलिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला। अशा परिस्थितीमध्ये वारंवार असं म्हणायचं की शिखांची हत्या झाली, हे राजीव गांधी देश आपल्या आईचं मृत्यूच्या थारोळ्यात पडलेले असताना, आणि त्याबाबत पण त्यांच्या इंदिराजींना त्यावेळेला सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं होतं की तुमच्या सिक्युरिटीमध्ये शीख बांधव आहेत, बेअन सिंग सारखे शीख आहेत, तरी देखील इंदिराजींनी त्यांना सांगितलं होतं जरी ते शीख असतील तर ते राष्ट्रविरोधी नाही, ते राष्ट्रप्रेमी शीख आहेत आणि त्यांच्यावर मी अविश्वास करू शकत नाही, हे धाडस होतं इंदिराजांमध्ये। आणि त्यामुळे तरी देखील त्यांचा त्या घात झाला आणि त्यावेळेला राजीव गांधी दिल्लीच्या रस्त्यावर जाऊन दंगली शांत करत होते। हे अख्ख्या मीडियाने अनेकांनी पाहिलं, म्हणजे स्वतःचं दुःख करत न बसता मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना दिल्लीच्या सडकेवर रस्त्यावर जाऊन दंगली शांत करत होते। प्रयत्नांची आहे गोपाल तिवारीजी, हे सगळं झालंच नसतं जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं, असं म्हटलं जातं। हे सगळं झालंच नसतं जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं। आता मुद्दा आम्ही हे म्हणत नाही, राहुल गांधींच्या तोंडचं हे वाक्य आहे की ऑपरेशन ब्लू स्टार ही आमची चूक होती। तुमच्याच पक्षातले ज्येष्ठ मंत्री राहिलेले पी चिदंबरम यांचं वाक्य आहे ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती। मग ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती हे काँग्रेस आज मान्य करतंय का? परंतु त्यावेळेला ऑपरेशन ब्लू स्टार हे तेव्हा देशाचे राष्ट्रपती हे देखील सरदारजी होते, शीख होते, त्यांच्याशी सल्ला मसलत करूनच हे प्रश्न ते शीख असू शकत नाही, ते शीख कशाला? ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये खूप ज्यांनी लीड केली, ते ब्रिगेडियर ब्रार ते स्वतः शीख होते। इथे कोणी शीख असण्याचा संबंध नाहीये। प्रश्न इथे कसला येतोय की त्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती का हा प्रश्न विचारला जातोय, ज्याच्याबद्दल राहुल गांधींनी हे मान्य केले की ही चूक होती। परिस्थिती मी तुम्हाला सांगतो, परंतु त्याच्यानंतर पण 1990 म्हणजे 85 नंतर काँग्रेस ते 3 मुख्यमंत्री झाले ना त्या ठिकाणी, म्हणजे बेअन सिंग झाले, त्यांची पण हत्या झाली। त्या ठिकाणी अकाली दलाचे लोगोवाल यांच्याशी शांततेचा करार राजीवजींनी केला, त्यालाही, परंतु त्यांची हत्या झाली। हरभजन सिंग ब्रार होते, राजेंद्र कौल होते, अमरिंदर सिंग कॅप्टन होते आणि रणजीत सिंग चन्नी हे दलित पहिले भारतातले काँग्रेसचे मुख्यमंत्री होते। असे 4 मुख्यमंत्री पंजाबच्या जनतेने हे जर मान्य केलं असतं की काँग्रेसची चूक होती, तर त्याच्यानंतर 4 मुख्यमंत्री काँग्रेसचे कसे झाले असते सांगा ना? ही बाजू दुसरी बाजू आहे त्याची। अगदी आपण समजावून घेऊ, आपण ही सगळी सिच्युएशन समजावून घेऊया। मिळालेलं आहे। गोपाल तिवारीजी बोला। हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत।
त्या ठिकाणी निष्पाप शीखांची हत्या झाली, त्याचा तर निषेध वेळोवेळी केलेला आहे. त्याच्यावर ज्या काही कारवाई झाल्या आहेत त्याच्यावर पण कोर्टाने न्याय, आता सज्जन कुमार असतील, जगदीश पाटील असेल, याच्यावर कायदेशीर कारवाई आहे. अजितजी त्याला बोलू दे, अजितजी त्याला बोलू दे. व्यवस्था आहे. ऐका आता मध्ये बोलू नका, आता मध्ये बोलू नका, आता मध्ये बोलू नका, आता मध्ये बोलू नका. आता ही घाण सवय बंद करा, ऐकण्याची हिंमत ठेवा. आता आमच्या त्याच्यानंतर हे भिंद्रानवाल्यांच्या पोस्टर खलिस्तानवाद्यांच्याकडे मताच्या लाचारी पोटी जात आहेत. पंजाबच्या निवडणुका समोर डोळ्यासमोर घेऊन आपापल्यासारखं तिथे गेले मतांच्या राजकारणासाठी, हे सगळ्यांच्या समोर. आणि ह्या सैन्याला तुम्ही अतिक्रमण म्हणता, आक्रमण म्हणता. अहो या राजकारणाची सुरुवात कुठून झाली गोपाल तिवारीजी? आज भाजपकडे तुम्ही बोट दाखवताय, या राजकारणाची सुरुवात कुठून झाली? मुद्दा असा आहे, मुद्दा गोपाल तिवारीजी, या राजकारणाची सुरुवात कुठून झाली? पहलगाम आणि पुलवामा सारख्या हत्या होऊन द्यायच्या का? पहलगाम आणि पुलवामा सारख्या हत्या होऊन द्यायच्या होत्या का? खलिस्तानवादी जर डोकं वर काढतायत तर त्या ठिकाणी त्यांच्यावर तातडीची कारवाई करणं गरजेचं होतं. त्यामुळे ती करणं भाग झालं. देशाचे तुकडे होऊन द्यायचे होते का? आणि त्यावेळेला इंदिराजींची लोकप्रियता शिखरावर होती. पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते इंदिराजींनी. गरिबी हटावचा नारा गेला होता. आंतरराष्ट्रीय मध्ये देशाची प्रतिमा अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभारणी घेत होती. इंदिरा गांधींनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाबद्दल इंदिरा गांधींचं कौतुक आहे आणि आय एम लेडी ऑफ इंडिया म्हणून आजही भारत त्यांना ओळखतो. शिखांच्या प्रत्येक राजकारण